रिंकू सिंग यांनी मागच्या सलग दोन अशा मालिकावीरचा पुरस्कार प्राप्त केलेले रिंकू सिंग मैदानामध्ये उभे क्रीजमध्ये सुरक्षित आहेत. आघाडीचे फलंदाज रिंकू सिंग. कृपया खेळाडूंनी मैदानामध्ये जायचं नाही. मैदानाच्या बाहेर सामन्याला सुरुवात होते. कृपया खेळाडूंनी मैदानाच्या बाहेर राहावा. सामन्याला सुरुवात होते. क्रीडा रसिकांनी सीमेरेषेच्या बाहेर राहावा. उभा हॅलो. रवी शर्मा स्वतः कर्णधार रायझिंग स्टारचा. तडफ्यांच्या दिशेने मारला चेंडू. एक तर धाव निश्चितपणे मिळणार आहे आणि एक धाव त्यांना एक धाव त्यांच्या संघाचं या ठिकाणी खातं खोललं जात आहे. एक या धाव संख्येने कंट्रोल संघाचं. संघ कंट्रोल ते भरत आणि रिंकू सिंग. महेश सर काय सांगाल या सेमीफायनलच्या दुसऱ्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने पहिला सामना झाला अतिशय चुरशीचा सामना झाला तसा त्याचप्रमाणे हाही सामना होऊ शकेल का? हाही सामना निश्चितपणे हाय व्होल्टेजचा सामना होणार आहे कारण दोन्ही संघ तेवढेच तुल्यबळ संघ आहेत. निश्चितच इथे रवी शर्मा आहे तर इकडे रिंकू सिंग आहे. बरेच सामना करण्यासाठी तयार रवी शर्मा यांच्या गोंडेचा. रवी शर्मा यांचा ओव्हर द विकेट मारा आणि परत त्याने उंच मारलेला लोकांना पेंडच्या दिशेने आणि भरत बाद होत आहेत. भरत आले परत. भरत ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने आलेले परत आणि पहिला धक्का बसतो भरत यांच्या रूपामध्ये. त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जात आहे ते पाहायचं आहे. रवी शर्मा आपल्या बॉलिंग मार्कवर आपल्या गोलंदाजीत चमक दाखवते ते रवी शर्मा. स्वतः कर्णधार रवी शर्मा. मर्यादित 5 षटकांचा सामना आणि फलंदाजी झाले ते बिपिन. मैदानावरती बिपिन यांनी मेडन ओव्हर टाकली होती याची पुन्हा एकदा मी आठवण करून देतो या ठिकाणी. आणि सुरेख फलंदाजी सुद्धा करतात ते बिपिन. परत तोच बिपिन फलंदाजीसाठी वन डाऊन मध्ये होतो. तो मात्र बिपिन नॉन स्ट्राईकवर आहे तो रिंकू सिंग आणि गोलंदाजी मार्फत रवी शर्मा. आणि पूर्णपणे कंट्रोल लोनची जबाबदारी ते रिंकू सिंग आणि बिपिन यांच्या खांद्यावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा थर्डमॅनच्या दिशेने मारला चेंडू. निश्चितपणे एकच धाव समाधान मानावं लागेल मला वाटतं. एक धाव कंट्रोल संघांना आणि धावपणा करतोय तो धावसंख्या होते ती 2. निश्चितच या चेंडूवरती सन्मान दिला बिपिनने आणि सन्मान हा द्यावाच लागेल कारण की प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारण्याची आवश्यकता नसते कारण की सिंगल डबलचा सुद्धा तेवढाच गेम या क्रिकेटमध्ये असतो. कारण की आत्ताच झालेल्या सामन्यामध्ये तुम्ही बघितला असाल तर एका धावेनिशी 158 छावा संघ पुढच्या अंतिम सामन्यामध्ये जाण्यापासून. रवी शर्मा यांचा पुढचा चेंडू बिपिन यांच्यासाठी. बिपिन यांनी हुक केलेला एकच्या दिशेने मारला चेंडू आणि मला वाटतं चेंडूनी मिसफील्ड होते या ठिकाणी आणि नो बॉलचा इशारा पुन्हा एकदा आणि पंचांचा 4 धावांचा इशारा. 5 धावेने धावपळ घालतोय आणि धावसंख्या होती ती 7. 3 हिट आहे का? 3 हिट आहे याची नोंद घ्यायची आहे. नो बॉल 5 धावा मिळाल्या आहेत आणि 3 हिट. एक सुवर्ण संधी बिपिन यांना. या नो बॉलचा फायदा बिपिन कशा पद्धतीने घेतात पाहायचा आहे. बिपिन यांच्यासाठी सुवर्ण संधी आलेली आहे 3 हिटची. निश्चितपणे चेंडू उंच मारण्याचा प्रयत्न करतील बिपिन आणि षटकार मारण्याचा प्रयत्न रवी शर्मा यांच्या गोलंदाजी. रवी शर्मा यांचा पुढचा चेंडू सामना करेल बिपिन आणि पुन्हा एकदा हुक केलेला चेंडू लेगच्या दिशेने पाहायचा आहे. पंचांचा निर्णय काय येतो तो डिक्लेअर स्वरूपात 2 धावा. डिक्लेअरच गेलाय षटकार नाही. या 2 धावेची धाव संख्येत वाढ. पंचांचा निर्णय अंतिम राहील. एकच धाव डिक्लेअर केलेली आहे पंचांनी.
फ्री हिट होती, परंतु समोरच्या दिशेने मारला असता चेंडू तरी चालला असता, निश्चितपणे 2 धावा तरी मिळाल्या असत्या. लेगच्या दिशेने गेल्यामुळे एकच धाव समाधान मानतात ते बिपिन. विजय सरांच्या मार्गदर्शनाखाली हा तयार झालेला संघ कंट्रोल 11 संघ, बिपिन रिंकू सिंग यांसारखे हे खेळाडू मैदानामध्ये गोलंदाजी मार्फत. रवी शर्मा पुन्हा आपल्या बॉलिंग मार्फत ओव्हर द विकेट मारा आणि बॉडी दिशेने मारतात तो चेंडू आणि 2 धागे सफल होत आहेत रिंकू सिंग आणि बिपिन. 3 ते 4 टप्प्यामध्ये थ्रो येईपर्यंत 2 धावा पूर्ण करतायत कंट्रोल 11 संघ. डबल आकडा पार केलेला आहे तो. एक बाद 10 कंट्रोल संघाच्या 10 धावा धापल करायला लागल्यात. पहिल्या षटकाचा खेळ सुरू या ठिकाणी. रवी आपला बॉलिंग मार्कवर स्वतः कर्णधार रवी शर्मा. म्हणजे आतापर्यंत महेश सर बघायला गेले तर सुरुवात तर चांगली आहे कंट्रोल 11 संघाची. पुढचा चेंडू रवी शर्मा यांचा आणि हलकासा चेंडूला एकच धाव मला मिळणार आहे आणि डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. एकच धाव 11 धावा धावफलक लागलेले आहेत. धाव संख्या झाली 11. 1 बाद 11. पहिलं षटक संपलंय. धाव संख्या होती ती 11 अशी. म्हणजे आतापर्यंतची सरासरी ही चांगली आहे. अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. या 4 षटकामध्ये किती धावांचा डोंगर उभारू शकेल कंट्रोल 11 संघ आणि किती गडी गारद करेल रायझिंग स्टार संघ. मी या ठिकाणी आठवण करून देऊ इच्छितो की आता जो पहिला सेमीफायनलचा सामना झाला त्या पहिल्या षटकामध्ये 11 धावा असाट संघाने मिळवल्या होत्या आणि दुसरा सुद्धा 11 धावा जमवल्या होत्या आणि आता सुद्धा या दुसऱ्या सेमीफायनल मध्ये पहिल्या षटकामध्ये 11 धावा झालेल्या आहेत. निश्चितच म्हणजे काय हा योगायोग असेल महेश सर. 11 धावांची सरासरी या दोन्ही सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. पहिल्या षटकामध्ये 11 धावा झालेल्या आहेत. 11चा आकडा लकी आहे. कोणासाठी तो पाहायला मिळत होता. बॉलरचं नाव ओमकार. आपल्या बॉलिंग मार्फत सामना करतात ते रिंकू सिंग यांचा सामना करतील ओमकारचा आणि सोहेर गोलंदाजी या ठिकाणी. पंचांचा नोचा इशारा आणि फ्री हिट. एक सुवर्ण संधी रिंकू सिंग यांच्यासाठी. धाव संख्या 12. धाव संख्या होती ती 12. फ्री हिट आहे. रिंकू सिंग याचा कसा पद्धतीने फायदा घेता पाहायचा है. अगर दोनों टीम का लेखा जोखा देखा जाए तो राइजिंग स्टार अपने 4-5 खिलाड़ियों के दम पर टिकी हुई है. उनकी बल्लेबाजी बहुत ताकतवर है जबकि कंट्रोल 11 ऑलराउंड खेल दिखाती है. पुढचा चेंडू ओमकार यांचा हुक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र निसटतोय. त्यांच्या बॅटमध्ये येत नाही. रिंकू सिंगला समजू शकत नाहीये. यॉर्कर लाईनचा चेंडू आणि सुवर्ण संधी या ठिकाणी हुकलेली आहे रिंकू सिंगच्या हातून. ओमकार पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर सामना करतील रिंकू सिंग. एक संधी उगली तर दुसरी संधीचा फायदा घेतील रिंकू सिंग. पुढचा चेंडू ओमकार यांचा. पुन्हा हुक केलेला चेंडू या ठिकाणी डिक्लेअर स्वरूपात एकच धाव. रिंकू सिंग यांना मी आठवण करून देऊ इच्छितो या ठिकाणी आपण जर लेगच्या दिशेने पाठीमागे जर चेंडू मारलात तर आपल्याला एकच धाव मिळणार आहे. समोरच्या दिशेने खेळलात तर चौकार षटकार मिळेल. जर आपल्याला धावांचा पाऊस पडायचा असेल, धावा जास्त उभा करायचे असतील तर समोरच्याने स्ट्रेट खेळायला लागेल. जर पहिल्या सेमीफायनलचा अंदाज जर घेतला तर 59 रन्स म्हणजे पण तेही चेस होऊ शकतात याचा अंदाज घ्यायचा आहे कंट्रोल 11 संघाने. आता मात्र स्ट्रायकर रिंकू सिंग. एक संघाची जबाबदारी घेऊन मैदानामध्ये फलंदाजीसाठी रिंकू सिंग. शॉर्टलाईन पद्धतीचा चेंडू आणि पुन्हा एकदा पंच राजू यांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धावेने धाव करतोय. धाव संख्या होती 14. 14 लॉस ऑफ 1 विकेट. 2 धावा एकूण 2 धावा. धाव संख्या होती 15. 15 लॉस ऑफ 1 विकेट.
कधी विजय ऑर्गनाईज करतो, कधी ॲसॉडवाले ऑर्गनाईज करतात, कधी लॅबवाले. ओमकार आपल्या बॉलिंग मार्कवर पुन्हा हुक केलेला चेंडू, निश्चितपणे 6 धावांसाठी चाललेला चेंडू आणि पंच राज्याच्या धन्यवाद डीजे. धाव संख्या झाले 20, एक बाद 20. ओमकार आपल्या बॉलिंग मार्कवर सामना करतात ते रिंकू. 21 धावा धावपळ करायला आहेत. पुढचा चेंडू उंचवलेला, छेद कोणी टिपू शकत नाही मला वाटतं. एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा घेण्यामध्ये सफल झाले ते रिंकू सिंग. 2 धावाने धावफलक होते. धावसंख्या होती 23. ती झेल होती ती मात्र रिंकू सिंगची होती, त्याच्यामुळे थोडेसे प्रयत्न हे केले पाहिजे होते रायझिंग स्टारच्या क्षेत्ररक्षकाला. आणि रिंकू सिंगने षटकार मारून या सामन्यामध्ये आपला डोंगर उभा करायचा धावांचा हे तर निश्चितता दाखवले या ठिकाणी. पुन्हा जोपर्यंत रिंकू सिंग मैदानात तोपर्यंत आत्मविश्वास त्यांचा वाढलेलाच असेल. पुन्हा एकदा हुक केलेला चेंडू जातोय या ठिकाणी, पाहायला जाईल पंचांचा निर्णय येईपर्यंत. पंचांनी जरा पाहायचं आहे, पाहणी करायची आहे. पंच आपला निर्णय निश्चितच कळवतील, त्यांना पाहणी करावी लागेल. तरी चालेल, टच झालाय की नाही ते. 2 धावा पंचाने 2 धावा डिक्लेअर केल्या आहेत. 2 धावांनी धावफलक घालतोय. धावसंख्या होती 25. रिंकू सिंग या ठिकाणी एक षटकाच्या सहाय्याने खेळतायत. वैयक्तिक 10 धावसंख्या करतात ते रिंकू सिंग. पुढचा चेंडू पुन्हा हुक केला, एकच धाव मिळणार आहे रिंकू यांना. लेगच्या दिशेने मारला तर एकच धाव मिळणार याची नोंद घ्यायची आहे. 1 धावेने धावफलक करतोय. धावसंख्या होते ती 26. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू. या ठिकाणी मोठी धावसंख्या उभारली जाते. आतापर्यंत 26 धावा धावफलक लागलेले आहेत. अरे कुठे फिरतोय? सुरेख फलंदाजी करतात ते रिंकू सिंग आणि बिपिन. रिंकू सिंग जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत धावांचा पाऊस हा नक्कीच असेल. रिंकू सिंग यांच्या बॅट मधून त्याच इराद्याने या मैदानामध्ये आलेले आहेत. धावसंख्या तरी 26 अशी. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 26 अशी एका गाड्याच्या मोबदल्यात. आता मात्र वैयक्तिक दुसरा आणि संघाच्या वतीने तिसरं षटक घेऊन येतो मात्र रवी शर्मा. स्वतः कर्णधार रवी शर्मा सामना करते ते बिपिन. थोडस महागडं शतक ठरलं होतं पहिलं त्यांचं, पण एक गडी गारत नक्की केला होता. पण पुन्हा एकदा त्याच आश्वासनाने रवी शर्मा गोलंदाजी मार्फत. रवी शर्मा यांचा पहिला चेंडू. बिपिन यांनी यॉर्करचा चेंडू मारलेला आहे आणि निर्धाव चेंडू जातो या ठिकाणी. रवी शर्मा परतूरमध्ये सुरक्षित रक्षण करतायत या ठिकाणी. पायातला चेंडू काय उखाडून काढला होता बिपिन यांनी. निश्चित छोटी धाव मिळाली असती कंट्रोल 11 संघाच्या या फलंदाजांना, परंतु कोणत्याही प्रकारचा आत्मघात होऊ नये याची खबरदारी घेत आहेत दोन्ही खेळाडू. एक बाद 26. रवी शर्मा यांचा पुढचा चेंडू बिपिन यांच्यासाठी आणि बिपिन यांनी मारलेला थर्ड मॅनच्या दिशेने डिक्लेअर स्वरूपात एक धाव. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 28 अशी 28 माफ करा 27. 27 लॉस ऑफ 1 विकेट. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू या ठिकाणी. 27 धावा धावफलक लागलेले आहेत. 27 लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड ओव्हर इज प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू. 3 षटकाचा तिसरा षटक चालू आहे या ठिकाणी. बिपिन सामना करतायत रवी यांच्या उंडीचा. पुन्हा एकदा थर्ड मॅनला मारला चेंडू बिपिन यांनी. समाधान मानावं लागेल. येणारा चेंडूवरती सन्मान देतो आणि थर्ड मॅनच्या दिशेने जातोय चेंडू डिक्लेअर स्वरूपात.
पुन्हा रवी आपल्या बॉलिंग मार्कवर जातोय, सामना करते ते बिपिन. सर्वोच्च धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल कंट्रोल संघाचा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तळमेलला मारला चेंडू बिपिन यांनी आणि एकच धाव. एका धाव समाधान मानावं लागतंय बिपिन आणि रिंकू यांना. धावसंख्येत बदल होतोय. 29. धावसंख्या होती ती 29. लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड ओव्हर इज प्रोग्रेस. ओव्हर द विकेट मारा करता येते रवी शर्मा. सामना करतील बिपिन. तर पहिल्या षटकाची सरासरी बघितली तर आता ही सुंदर अशी गोलंदाजी रवी शर्मा यांच्या मार्फत पुढे मारण्याचा प्रयत्न तर नक्कीच होता. चेंडू होता हा आणि चेंडू उसळी घेतला आणि चेंडू यष्टिरक्षकाच्या हाती स्थिरावतोय. पुन्हा चेंडू जातोय तो रवी शर्मा यांच्या हाती. निश्चितच धावसंख्या रोखून ठेवतो तिसऱ्या षटकामध्ये रवी शर्मा. आता मात्र या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा इरादा मात्र असेल बिपिन यांचा, कारण की 2 चेंडूवरती डिक्लेअर गेल्यानंतर तिसरा चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यशस्वी होतोय तो मात्र रवी शर्मा यांचा पुढचा चेंडू सामना करेल बिपिन. रवी शर्मा यांचा पुढचा चेंडू बिपिन आणि पुन्हा या गोलांचा चेंडू बिपिन यांनी सुरेख मारलेला आहे. बाउंड्रीच्या दिशेने एकच धाव मिळणार आहे. मला वाटतं जो धोनी ज्या पद्धतीने षटकार मारतो त्याच पद्धतीने बॅट फिरवली होती बिपिन यांनी, परंतु षटकार मारण्यामध्ये सफल नाही झाले. एकच धाव मिळालेली आहे. 1-32. धाव बल करतोय. धावसंख्या होते ती 1-32. फक्त 4 धावा दिल्या त्या रवी शर्मा यांनी आपल्या पहिल्या या षटकामध्ये. म्हणजे सुंदर अशी गोलंदाजी मानावी लागेल रवी शर्मा यांची. कर्णधार या नात्याने जी गोलंदाजी केली रवी शर्मा यांनी तीच गोलंदाजी करावी लागेल त्यांच्या बाकीच्या गोलंदाजांना, कारण का हा सामना सेमीफायनलचा सामना आहे. थोडीशी मेहनत ही करावी लागेल, उठावं लागेल, पळावं लागेल, प्रयत्न करावे लागेल, कष्ट हे करावे लागेल. जर कष्टाचं चीज पाहिजे असेल तर ह्या सामन्यामध्ये मेहनत करावी लागेल दोन्ही संघाला. या षटकामध्ये कंट्रोल करून ठेवलाय तो कंट्रोल संघाला रवी शर्मा यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये ओढून. धाव संख्या होती 30. चला ओ आहे ना. पुढचा चेंडू उजव्या यष्टीच्या बराचसा वाईट बाहेर जाणार चेंडू. पंच राजू यांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धावने धाव बल करतोय. 31. धावसंख्या होती ती 31. 31 बॉलरचं नाव तेजस. आपल्या बॉलिंग मार्गवर सुरेख कामगिरी गोलंदाज आहेत ते तेजस. पहिला चेंडू स्वेअर फेकतोय, दुसरा चेंडू बिपिन यांच्यासाठी. पुन्हा एकदा बिपिनने हुक केलेला चेंडू निश्चितपणे सीमारेषेच्या बाहेर. शॉर्टलाईन पद्धतीचा चेंडू होता, सरळ सीमारेषे बाहेर. गोलगत षटकार. 6 धावांची धावसंख्येत वाढ. आकार घेते ती आता 37. धावसंख्या मात्र भरकन वाढलेली आहे. चौथ्या षटकाचा खेळ सुरू या ठिकाणी. तेजस आपल्या बॉलिंग मार्कवर बिपिन सामना करतील. तेजस यांच्याकडून ओव्हर द विकेट मारा तेजस यांचा बिपिन यांच्यासाठी. पुन्हा एकदा उसळी घेतलेला चेंडू निर्धाव चेंडू. 1 बाउन्सचा इशारा पंच राजू यांचा. म्हणजे मोठे फटके मारण्याची ताकद या बिपिन या फलंदाजामध्ये आहे. जोपर्यंत तेजस बिपिन आणि रिंकू सिंग मैदानात आहे तोपर्यंत कंट्रोल संघाला पूर्ण विश्वास आहे. आम्ही निश्चितपणे मोठी धावसंख्या उभारणार आहोत. धावसंख्या झाली 37. पुढचा चेंडू पुन्हा हुक केलेला चेंडू. बाउंड्रीच्या दिशेने मारला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सुंदर असा फटका आणि पंच राजू यांचा 6 धावांचा इशारा. धन्यवाद डीजे. धावसंख्या वाढलेली आहे. 43. धावसंख्या होती ती 43. सोबत फलंदाजी करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत 2 षटकार त्यांनी आतापर्यंत मारलेले आहेत. बिपिन यांच्यासाठी तेजसचा पुढचा चेंडू. धावसंख्या 43. लाईव्ह चालू ना लाईव्ह. आवाज आवाज 43. डीजे त्यासाठी हॅलो. पंच दोन्ही आज समांतर करतायत. या स्वेअर चेंडूने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 44. 44. या सामन्याचे पंच म्हणून काम करतात ते राजू. थोडस महागडं असं शतक मानावं लागतंय.
तेजस 2 षटकार ठोकले होते ते बिपिन यांनी. उंच गेलेला फटका हा निश्चित झेल खाली क्षेत्ररक्षक झेल मात्र सुटतोय. तो झेल सुटतोय कोणाचा तर बिपिनचा. हॅलो 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 माईक चेक. हॅलो 46 हॅलो 1:46 धावसंख्या झेल मात्र सोडली होती ती बिपिन यांची. म्हणजे संधी तर बिपिनने दिली होती त्या संधीचं सोनं करू शकला नाहीत. तेजस आपल्या बॉलिंग मार्गावर पुन्हा सामना करतील. बिपिन यांची सुरक्षित आणि गडी बाद करण्यामध्ये तेजस सफल होत आहेत. बिपिन यांचा त्रिफळ आवडतोय आणि त्रिफळ बिपिन तंबूत परत आहेत निराश मनाने. त्रिफळाची झालाय तो मात्र बिपिनला मात्र तंबूत परतावा लागेल. आता मात्र त्यांची जाग घेण्यासाठी आला एक डावखुरा फलंदाज प्रवीण, एक धडाकेबाज फलंदाज. या फलंदाजामध्ये सुद्धा मोठे फटके मारण्याची ताकद मात्र तेवढी आहे. मी आज या ठिकाणी आपला आठवण करून देऊ इच्छितो कालचे शिवाईच्या मैदान मॅच झाली त्यामध्ये योगेश आणि लेफ्टी बॅट्समन होते आणि तडाकेबाज फलंदाजी करून स्वतः वैयक्तिक 41 धावा जमवल्या होत्या 15 चेंडू मध्ये. आणि खरोखरच सर्वांच्या लक्षात राहण्यासारखे खेळाडू होते ते योगेश. जरी त्यांचा संघ पराभूत झाला परंतु ते आपली छाप मात्र सोडून गेले ते योगेश खेळाडू. चालू असलेल्या सामन्यामध्ये धाव संख्या होती ती 46 46. हॅलो प्रवीण डावखुरा फलंदाजा प्रवीण. तेजस आपल्या मार्गावर पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू आणि एक धाव डिक्लेअर आता बरोबर. आणि मला ते षटक संपतोय. धावसंख्या होती 47. 4 षटकांच्या अखेरीस महागडं षटक म्हणावं लागेल. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 47. म्हणजे महेश सर ज्या पद्धतीने सेमीफायनलच्या पहिल्या सामन्यामध्ये धावसंख्या झाली होती 58 रन्स त्याच पद्धतीच्या सरासरीवर चालणारा हा कंट्रोल 11 संघ. आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो की या ठिकाणी जो पहिला सामना झाला त्यामध्ये सुद्धा ती 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 47च झाली होती. काय योगायोग मानावा लागेल महेश सर. सेमीफायनलचा दुसरा सामना पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा 4 षटकांमध्ये 47 धावा झाल्या होत्या आणि दुसऱ्या सामन्यामध्ये पण 4 षटकांमध्ये 47. आणि पहिल्या षटकामध्ये दोन्ही संघांनी सुद्धा 11 धावा जमवल्या होत्या आणि या सामन्यामध्ये सुद्धा पहिल्या षटकामध्ये सुद्धा 11 धावा जमवल्या गेलेल्या आहेत. हा सुद्धा एक योगायोगच आहे. निश्चितच एलिगंट प्रीमियर लीग 2025 मधील ही हिस्टॉरिकल गोष्ट असेल. लक्षात ठेवण्यासारखा मेमोरेबल हा सेमीफायनलचा सामना असेल. दोन्ही सेमीफायनलचे सामने. आणि पुढचा चेंडू सामना करतायत रिंकू सिंग यांनी उंच मारला चेंडू जातो सीमारेषे लगत. एक धाव पूर्ण घेतात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा घेण्यामध्ये सफल झाले ते खेळाडू. 2 धावांनी धाव बोल करतोय. धावसंख्या होती 49. रमेश आपल्या बॉलिंग मार्फत कंट्रोल 11 संघाची हाफ सेंचुरी करण्यासाठी एका धावेची आवश्यकता. रमेश गोलंदाजी मार्फत रमेश जवळजवळ 15 ते 16 पावलांचं रनअप. थोडस क्षेत्रक्षणामध्ये बदल करतोय आणि पुन्हा रिंकू सिंग तडाखेबाज फलंदाजी करण्यासाठी तयार. आणि पुन्हा एकदा जोरदार उंच मारला चेंडू उंच हवेत गेला आहे आणि चेंडू अचूक झेल टिपला आहे आणि रिंकू सिंग बाद होत आहेत. षटकार मारण्याचा प्रयत्न होता रिंकू सिंग यांचा. धन्यवाद डीजे. रिंकू सिंग यांची खेळी मात्र समाप्ती होते आणि त्यांची जागा घेण्यासाठी आला एक डावखुरा फलंदाज दिनेश. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी काल शिवाईच्या मैदानामध्ये जे सामने घडले त्यामध्ये लक्षात राहणारे जो खेळाडू होता तो एक दिनेश बुवाड. वैयक्तिक 47 धावा जमवल्या होत्या. आजच्या सत्रामध्ये त्यांची हार झाली त्या संघाची परंतु लक्षात राहण्यासारखी त्यांची खेळी होती. त्याचप्रमाणे योगेश यांनी सुद्धा 15 चेंडू मध्ये 41 धावा जमवल्या होत्या. दरम्यान रमेश यांचा पुढचा चेंडू
पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. एकच आम्हाला वाटतं मिळते, एका धाव समाधान मानावं लागतंय. धाव संख्या झाली ती 50 एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. कंट्रोल 11 संघाच्या 50 धाव फलका लागल्यात. त्याचं हार्दिक स्वागत. काय कमबॅक केलंय गोलंदाज रमेश यांनी. शेवटचं शतक म्हणजे हाणामारीचं शतक, पण त्यामध्ये मोठा गडी गारद केलाय तो म्हणजे रिंकू सिंगला. आणि हा मात्र प्रवीण यांच्या बॅट मधून आलेला फटका निश्चितच झेल होऊ शकली असती, पण चेंडू सरळ जातो सीमारेषेबाहेर. हा झेल सुटतोय, त्याच्या हातून निसटतोय आणि जातो त्या सीमारेषेच्या बाहेर. तुमचं नाव काय? या ठिकाणी निश्चितपणे जी 58 धाव जमवल्या त्या पहिल्या सेमीफायनल मध्ये, त्या ती धाव संख्या निश्चितपणे पार करण्याचा प्रयत्न आहे आणि पार निश्चितपणे होणार आहे. रमेश आपल्या बॉलिंगवर प्रवीण यांनी सुंदर असा फटका मारला होता हाताच्या चेंडूवरती, आणि हा चेंडू मात्र निश्चितच निर्धाव चेंडू. धावसंख्या होती 56. डॉट बॉल. रमेश आपल्या बॉलिंगवर दोन्ही बॅट्समॅन राऊंड विकेट मारा करतात ते रमेश. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न होता आणि हे चोरटी धाव घेण्यामध्ये सफल होत आहे बाईच्या स्वरूपात. एक धाव रोखू शकत, एक धावसंख्या होती ती 57. म्हणजे जर महेश सर तुम्ही बघायला गेला तर सेमीफायनलचा जो सामना हरला होता तो एका धावेनिशी हरला होता, आणि आता या सामन्यामध्ये धावसंख्या झाली ती 57 आणि 58 धावांचं आव्हान ठेवलंय ते रायझिंग स्टार संघासमोर. एक योगायोगच म्हणावं लागेल. मागच्या जो मॅच झाली त्यामध्ये एका संघाने 58 धावा जमवल्या आणि दुसऱ्या संघाने सुद्धा 58 धावा जमवल्या होत्या. आता मात्र 57 धावा जमवल्या गेलेल्या आहेत. दुसऱ्या सेमीफायनल मध्ये जवळजवळ सरासरी सुद्धा सेमच आलेली आहे धावसंख्येची. या सामना संपल्यानंतर मुलींचा सामना केव्हा जाईल, तरी मुलींच्या सामन्यामध्ये स्पार्टन क्वीन आणि नक्षत्र क्वीनच्या दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉसचा बॉस येथे नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा पुरस्कार पण घ्यायचा आहे. या ठिकाणी दोन्ही संघाच्या संघनायकांनी या ठिकाणी यायचं आहे. मी आदरणीय जिमिशा मॅडम यांना सुद्धा विनंती करतो, आपण या ठिकाणी यायचं आहे. मुलींचा सामना केव्हा जाणार आहे. टॉस का बॉस या ठिकाणी जिमिशा मॅडम यांनी नाणेफेक करून घ्यायचे आहे. आदरणीय वंदना मॅडम, तसेच संजना मॅडम, तसेच स्पार्टन क्वीनचे कानमंत्र देणारे किंवा कामगिरी पाहिली होती आत्मविश्वास वाढवणारे दुष्यंत सर, विनायक सर यांनी सुद्धा या ठिकाणी यायचं आहे. स्पार्टन क्वीनचा आत्मविश्वास आणि त्यांना जे खेळण्यासाठी प्रोत्साहन केलेलं आहे ते दुष्यंत सर यांनी सुद्धा या ठिकाणी यायचं आहे. नक्षत्र क्वीनने सलग 2 वर्ष सामना जिंकला होता आणि हॅट्रिक करण्याचा सुवर्ण संधी आहे ती नक्षत्र क्वीनला. नक्षत्र क्वीन त्यांची नक्षत्र सामना चालू असतो बरोबर फिरतात. गेल्या वर्षी मला वाटतं 78 की 88 धावा त्यांनी जमवल्या असताना समोरील संघाने स्पार्टन क्वीनने, आणि त्यांच्या अंगात एक आतषबाजी एक उत्साह निर्माण झाला होता, परंतु नक्षत्र क्वीनने शेवटच्या क्षणामध्ये षटकार मारून सामना जिंकून आणला होता. तर यावर्षी या सामन्याची रंगत आता निर्माण होणार आहे. जी उत्सुकता क्रीडा रसिकांमध्ये आहे ती आता या थोड्या वेळाने पाहायला मिळेल. तरी दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. विजय फटकारे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला संघ मैदानाचा ताबा घेऊन क्षेत्ररक्षण सजवून घेतोय. लेडीज टीमचा कॅप्टन आणि मेंटल यांनी ताबडतोब टॉस्टी बॉस या ठिकाणी यायचं आहे, आम्हाला सहकार्य करायचं आहे. तसेच जिमिसा मॅडम यांनी सुद्धा टॉस जोडून घ्यायचा आहे. गोलंदाज ते रिंकू सिंग. पुन्हा एकदा सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. फलंदाज पाठवायचे आहेत. रायझिंग स्टार संघाने आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत लवकरात लवकर. गोलंदाजीचा भार सांभाळतोय तो म्हणजे रिंकू सिंग. रुक रुक के चलने वाली ये तेज रफ्तार वाली गाड़ी रिंकू सिंग. आम्ही आदरणीय जिमिसा मॅडमांना आवाज दिला होता, आमच्या आवाजाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करत आहोत. आदरणीय वंदना मॅडम आणि संजना मॅडम, दुष्यंत सर यांनी नाणेफेकीसाठी यायचं या ठिकाणी. मोरे सर यानंतरचा रोमांचक आणि रंगतदार सामना होणार आहे मुलींचा, आणि ज्या
जी उत्सुकता सगळ्यांना आहे तो सामना या सामन्यानंतर खेळवला जाणार आहे त्याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे आणि ताबडतोब या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. सेमीफायनलच्या दुसऱ्या सामन्यातील दुसऱ्या फेरीचा सुरुवात होते. या ठिकाणी 58 धावांचं लक्ष ठेवलं. विजयाचा पहिला चेंडू घेण्यात आहेत ते फलंदाज रिंकू. पहिला चेंडू ओमकार यांच्यासाठी सुंदर चेंडू होता. अचूक टप्पा आणि भेदक गोलंदाजीचा नमुना पहिल्या चेंडू पाहायला मिळतो या ठिकाणी. बोल रिंकू सिंग पहिला चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यशस्वी होतोय. स्ट्राईकवर खेळतो तो मात्र फलंदाज. आमच्या मॅनेजमेंटला मी विनंती करतो तो कृपया जरा थोडा बाहेरून आला तर बरं होईल. सामना सुरू आहे या ठिकाणी. पुढचा चेंडू रिंकू सिंग यांचा आणि पुन्हा एकदा वाटेच्या दिशेने जातो चेंडू आणि चेंडू अडवला जातोय. सुरक्षित रक्षण केलं जातंय या ठिकाणी आणि 2 धाव घेऊन सफल झाले खेळाडू. 2 धावने धाव बदल करतोय. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती 2. या ठिकाणी नाणेफेक केली जाते. जिनिशा मॅडम, दुष्यंत सर, अर्धनी मोरे सर, मेंटर आहेत ते स्पार्टन किंग आणि नक्षत्र स्क्रीनच्या वंदना मॅडम, संजना मॅडम. या ठिकाणी फोटोशूट करायचं आहे. स्ट्रायकर खेळतोय तो मात्र अभिषेक दिनकर सर सुद्धा या ठिकाणी आले. त्यांनी पण यायचं स्टेजवरती. आणि एका धावावर छान मानावं लागतंय. एक विनंती सगळ्या स्टेजवरती मॅडम 3. या ठिकाणी नाणेफेक होते दुसऱ्या सामन्यासाठी. पहिला षटक चालू आहे. रायझिंग स्टार यांना चेस करायचे. स्ट्रायकर खेळतो तो मात्र ओमकार. नॉन स्ट्रायकर खेळतो तो मात्र अभिषेक. गोलंदाजीचा भार सांभाळलाय तो मात्र रिंकू सिंग. सेमीफायनलचा दुसरा सामना. तेज रफ्तार से जाने वाली एक गाडी. चेंडू एकदम बुलेट. या ठिकाणी नाणेफेक होते. आणि निश्चितच या 2 धावांची धावसंख्येत वाढ. 5 धावसंख्या आली 5. धावसंख्या होती 5 अशी 0 गाड्यांच्या मोबदल्यात. चार चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 5 अशी. पुन्हा एकदा रिंकू सिंग. सुंदर सुंदर गेंदबाजी. या ठिकाणी अचूक टप्पा आणि भेदक गोलंदाजीचा नमुना रिंकू सिंग यांच्याकडून. टार्गेट किती आहे? टार्गेट या ठिकाणी नाणेफेक झाले. कोणी जिंकले आणि या ठिकाणी विजयाची हॅट्रिक करतायत ते नाणेफेक जिंकून नक्षत्र स्क्रीन. गतवर्षीचा विजेती संघ नक्षत्र स्क्रीन सलग 2 वर्ष नक्षत्राने प्रथम स्पर्धेत जिंकलेला आहे. तिसऱ्या वेळी नक्षत्र आणि हा चेंडू मात्र जातोय सरळ डिक्लेअर स्वरूपात 1 धाव्यांसाठी. या 1 धावेची धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती 6 अशी. म्हणजे 6 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 6 अशी. आणि विजयाची हॅट्रिक करण्याची सुवर्ण संधी आहे ती नक्षत्र स्क्रीनना. आणि नाणेफेक जिंकून त्यांनी आपला इरादा स्पष्ट केलेला आहे. हाही सामना आम्ही जिंकू. जसं नाणेफेक जिंकलेले आहे तसे सामना जिंकण्याची कॉन्फिडन्स सुद्धा त्यांचा वाढलेला आहे. या ठिकाणी आत्मविश्वास. मैदानामध्ये चालू असलेला सामना सेमीफायनलचा दुसरा सामना. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 6 अशी. स्पार्टन किंवा यावर्षी मार्गदर्शक म्हणून लाभले ते दुष्यंत सर आणि विनायक सर यांनी सुद्धा त्यांना बरेचसे मार्गदर्शन केलेलं आहे. आणि हा अटीतटीची आणि चुरशीचा सामना होईल याची आम्हाला या ठिकाणी खात्री आहे. अंकित अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच. स्ट्रायकर खेळतो अभिषेक. या ठिकाणी आम्हाला मी आठवण करून देऊ इच्छितो सलग 3 वर्ष नाणेफेक जिंकण्याचा मान पटकवलाय तो नक्षत्र स्क्रीनने आणि तो सलग 2 वर्ष विजयश्री प्राप्त केली ती नक्षत्र स्क्रीन. अंकितचा पहिला चेंडू अभिषेक यांच्यासाठी. हा मारलेला उंचाचा फटका निश्चित झेल होऊ शकते का? झेल खाली क्षेत्ररक्षक आणि झेल बाद. अंकित उत्कृष्ट झेल. गाडी गाडत होतोय. उत्कृष्ट असा झेल. अभिषेक ओमकार के अभिषेक ओमकार आहे ना. या ठिकाणी हा सामना संपल्यानंतर मुलींचा सामना होणार आहे. सलग 2 वर्ष सामना जिंकणाऱ्या स्पार्टन नक्षत्र स्क्रीन यांनी छोटासा पहिला तो धक्का नाणेफेक जिंकून दिलेला आहे. आणि आता मैदानामध्ये कशी कामगिरी दोन्ही संघ करतील ते पाहायला मिळाले. रवी स्वतः कर्णधार रवी मिश्रा निश्चितच धावचीत होण्याचा प्रयत्न निश्चित होता.
रवी शर्मा कृपया मुलींनी मैदानाच्या बाहेर जायला फोटोशूट करायचा आहे. अरे स्पार्टन मध्ये किती 4च जण 5च जण स्पार्टन. रवी शर्मा गोलंदाजी सांभाळतो तो मात्र अंकित बोलायचंय की 2 वर्ष हरून सुद्धा आता उभारल्यात त्या स्पार्टन क्वीन आहेत. फोटोग्राफर नाही बोलायचं. फोटोग्राफर आपलं नाव काय? यावर्षी जरी 2 वर्ष हरलेला संघ असेल स्पार्टन क्वीन, तर यावर्षी सुद्धा निश्चितपणे विजयाच्या दिशेने आत्मविश्वास त्याने वाढवून आलेले आहेत त्या स्पार्टन क्वीन. त्याच तयारीनुसार निश्चितपणे त्यांना विजय रोखण्याचा प्रयत्न असेल त्यांचा आणि आपले विजयश्री प्राप्त करतील. मैदानात चालू असलेला सामना रायझिंग स्टार वर्सेस कंट्रोल 11. रवी मिश्रा माफ करा रवी शर्मा स्ट्राईक वरती आणि या 2 धावेनिशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 8 अशी. आणि नक्षत्र क्वीन्स दोन्ही संघ एकत्र आल्यामुळे धोंडी कंप यायला काय होतोय. पुन्हा एकदा आत्मविश्वासाने उभा राहिलेल्या त्या स्पार्टन ट्रेन लेग साईडला फटकवलेला हा चेंडू थोडीशी दिशा दिली होती या चेंडूला अभिषेक यांनी आणि निश्चितच धाव संख्या झाली 7. रवी शर्मा यांनी. आता मात्र स्ट्राईकवर आहे तो मात्र अभिषेक. धाव संख्या होती ती 7 9 ना. अंकित यांचा पुढचा चेंडू मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मात्र नक्कीच होते. निश्चित धावशीत होऊ शकतात का, पण धावा मात्र इथे पूर्ण होत आहेत. 10 एक बाद 10 अशी एका गाड्याच्या मोबदल्यात. म्हणजे अंकित आपले शतक पूर्ण करतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 10 अशी. मी पहिली सेमीफायनल जी झाली त्यांनी पहिल्या षटकामध्ये 11 धावा जमवल्या. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये दुसऱ्या संघाने सुद्धा 11 धावा जमवल्या. दुसऱ्या सेमीफायनल मध्ये पहिल्या षटकामध्ये कंट्रोलर संघाने 11 धावा जमवल्या. परंतु आताचा जो सामना चालू आहे त्यामध्ये फक्त आता दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 6 धावा जमवल्या गेल्या होत्या आणि दुसऱ्या षटकाचा खेळ. आता मात्र गोलंदाजी मार्फत बिपिन सामना करेल अभिषेक. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता लेग साईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाकडे चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. 2 धावेनिशी धाव संख्येत वाढ. धाव संख्या होती ती 12 अशी. म्हणजे थोडस असं धीम्या गतीने सुरुवात मानावी लागेल रायझिंग स्टार संघाची, पण अजूनपर्यंत सामना संपलेला नाहीये. मोठे फटके मारण्याची ताकद या संघाच्या फलंदाजामध्ये आहे. स्ट्राईकवर मात्र आता अभिषेक यांनी मागच्या याच्यामध्ये मला वाटतं 3 षटकार मारले होते. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा अभिषेक यांनी लॉंग बाउंड्रीच्या दिशेने मारला चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि पंचांचा 4 धावांचा इशारा राजू यांचा. निश्चितच या कंट्रोल 11 संघाच्या क्षेत्ररक्षकाकडे कंट्रोल नसेल. धाव संख्या 16. 4 धावांसाठी 4 धावांची धाव संख्येत वाढ. 16 धाव संख्या होती ती 16 अशी. 16 लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा सामना करतो अभिषेक. दोन चेंडू वेगवान फेकल्यानंतर तिसरा चेंडू स्लोअर पद्धतीने फेकून थोडासा फलंदाजाला चकवा देतोय, पण एक छोटी धाव मात्र मिळवतो तो मात्र कर्णधार रायझिंग स्टारचा रवी शर्मा आणि स्ट्राईक स्वतः घेतोय. बिपिन यांची अचूक टप्पाने भेदक गोलंदाजी. मागच्या कालचा जो सामना झाला त्यामध्ये मैदानावर टाकण्याचा प्रथम मानकरी ठरला होता तो बिपिन. या 4 षटकामध्ये मैदानावर टाकणं एवढं ताकदीनिशी असतं असं कुठेही घडत नाही, परंतु बिपिन यांनी ते घडवून दाखवलं होतं. आणि बिपिन यांचा पुढचा चेंडू रवी यांच्यासाठी. पुन्हा एकदा गडी बाद करण्यामध्ये सफल होतात ते बिपिन. ती पराजित करतात रवी शर्मा यांना आणि तंबूचा रस्ता दाखवला आहे बिपिन यांनी रवी यांचा. धाव संख्या 2 बाद 17. म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी फलंदाजी केली होती त्याच पद्धतीने वेगवान अशी गोलंदाजी करतायत ते मात्र बिपिन. काय त्या गोलंदाजाला वेग आहे. प्रत्येक चेंडू बुलेट प्रूफ सारखा जातो आणि सर्व त्रिफळाची उडवून रायझिंग स्टारचा कर्णधार रवी शर्मा
या ठिकाणी कंट्रोल 11च्या संघाला ते कंट्रोल करण्याचं काम पूर्णपणे कामगिरी पार पाडतात ते रिंकू सिंग आणि बिपिन. गोलंदाजी मार्फत म्हणावं लागेल नाही तर फलंदाजी मार्फत दोन्ही मार्फत रिंकू सिंग आणि बिपिन पूर्णपणे कंट्रोल करून ठेवलाय समोरील संघाला. पुढचा चेंडू बिपिन यांचा. पुन्हा एकदा जोरदार मारला चेंडू. एक धाव मिळते आणि एक धाव आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही. एका धाव समाधान मानतोय. धावफलक घालतोय. धाव संख्या होते ती 18 धावफलक लागलेले आहेत. बिपिन आपल्या बॉलिंग मार्कवर. म्हणजे महेश सर थोडीशी अशी धीमी अशी सुरुवात मानावी लागेल. जर यांना जर टार्गेट जर गाठायचं असेल तर मोठे फटके प्रत्येक षटकामध्ये करावे लागतील. बिपिन यांचा मला वाटतं 20 ते 22 बॉलचा रनअप सामना करतात अभिषेक. पुढचा चेंडू अभिषेक यांच्यासाठी आणि पुन्हा उंचवलं झेल मयूर टिप्परच्या पायचा आहे. आता मात्र मयूर याने कामगिरी पूर्णपणे पार पाडलेली आहे. पहिला सामना खेळतोय मयूरने 2 झेल सोडले होते आणि गचाळ क्षेत्ररक्षण केलं होतं, परंतु आता मात्र त्यांनी या ठिकाणी झेल टिपून सुरेख कामगिरी केली. बरे धन्यवाद. 2 बाद 18. 2 गडी तंबूत परतलेले आहेत. 18 धावफलक लागले आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ. अजूनही 12 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. 20 सरासरी 20च्या सरासरी धावा जमावं लागतील. कंट्रोल 11 संघाने आपला पूर्णपणे या सामन्यावरती कंट्रोल आणलेला आहे. रमेश फलंदाजी तयार. बॉल बॅट गोलंदाज आहेत ते बॉलर कोण कुणाल आपल्या बॉलिंग मार्कर. पुन्हा एकदा कुणाल यांनी सुरेख गोलंदाजी करत पुन्हा एकदा रमेश यांना तंबूचा रस्ता दाखवला आहे. पॅव्हलियनच्या दिशेने जात ते रमेश. कुणाल आपल्या बॉलिंग बरोबर बॅट्समनचं नाव. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा स्लो रनचा चेंडू समजू शकले नाही आहेत. एकदा घेण्याचा प्रयत्न करतायत आणि मला वाटतं आणि गडी बाद होतं या ठिकाणी. रन आउट. आत्मघात बनावं लागेल या ठिकाणी. निश्चितच आत्महत्या म्हणावी लागेल. नवीन फलंदाज नाव सांगायचं आहे या ठिकाणी अजय. कंट्रोल 11 संघ काय कंट्रोल करून ठेवते. रायझिंग स्टार संघासमोर धावांचा डोंगर उभा करून ठेवला होता. 57 धावांचं 58 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. शॉर्टलाईन पद्धतीचा चेंडू कुणाल यांचा. चेंडू जातो सरळ सीमारेषेकडे आणि एकच धाव मला वाटतंय. एक धावाने समाधान म्हणतायत. एक धाव त्यांना एक धाव त्यांच्या संघाला. धाव संख्या होते ती 20. अजूनही विजयाचं लक्ष बरंच लांब जाताना कंट्रोल सिंग विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. पूर्णपणे कंट्रोल केला. पुढचा चेंडू कुणाल यांचा. हा निश्चितच झेल होऊ शकते. बिपिन झेल खाली आणि सुंदर अशी झेल मानावी लागते बिपिन यांची. What a catch. Man from Brooklyn. संघामध्ये बिपिनची कामगिरी बघावी तर कोणत्या क्षेत्रामध्ये बघायची असेल. 5 बाद 18. गोलंदाजीमध्ये का क्षेत्ररक्षणामध्ये अतिशय कठीण झेल कसा सोप्या पद्धतीने पकडलाय तो मात्र बिपिन आणि गडी गारद केलाय तो रायझिंग स्टार संघाचा. एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून बिपिन यांच्याकडे पाहिलं जात आहे. उत्कृष्ट गोलंदाजी उत्कृष्ट फलंदाजी तेवढे सुरेख क्षेत्ररक्षण सुद्धा करतात ते बिपिन. कारण की हे सगळे खेळाडू विजय सरांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले खेळाडू आहेत. तेजस सामना करतात ते तेजस. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. उजव्या अष्टीचा चेंडू समजू शकत नाहीत. चेंडू जातोय निर्धाव. धाव संख्या स्थिरावली आहे 20 वरती. कोणाला आपल्या बॉलिंग मार्कवर शेवटचा चेंडू. या षटकातील शेवटचा चेंडू सामना करते ते तेजस. चौथ्या षटकातील अंतिम चेंडू आणि पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. थोडंसं मिसफील्ड होत आहे मयूर यांच्याकडून. निश्चितपणे आपला कामगिरी पार पाडली असता तर गडी बाद करू शकला असता मयूर. एक संधी दिली होती मयूर यांना यष्टीरक्षण करण्याची.
4 षटकाच्या करी धावसंख्या होते ती. कोण त्याची बॅटिंग आहे फिल्डिंग कुणाल कसा त्याची रन फक्त रन काढले. पुन्हा रिंकू सिंग याच्या हाती चेंडू. ओव्हर विकेट मारा रिंकू सिंग यांचा आणि फॉलोथ्रू मध्ये गडी बाद करण्यामध्ये सफल झाले पुन्हा एकदा रनआउटच्या स्वरूपात. आणि अक्षय बाद होत आहेत. हॅलो धन्यवाद डीजे. नवीन कोण आला? नवीन बॅट्समन नाव मुकेश. बोल बोल. स्ट्राइकर तेजस, नॉन स्ट्राइकर मुकेश. रिंकू सिंग रुक रुक के चलने वाली है तेज रफ्तार वाली गाडी. उलटत पद्धतीचा चेंडू होता सर्कल मध्ये, निश्चितच धावची देऊ शकला असता. चेंडू मात्र बिपिन कडे होता, पण या चकमकीमध्ये 1 धाव पूर्ण होते. 1 धावेनिशी धाव संख्येत वाढ. धाव संख्या होती 21 अशी. म्हणजे जवळजवळ हा सामना आपल्या बाजूने झोकवत होतो, मात्र कंट्रोल 11 संघ यामुळे सामना झुकवतो म्हणावं लागेल. पूर्णपणे सामना कब्जा केलेला आहे, खिशात घातलेला आहे तो कंट्रोल 11 संघ. 3 चेंडू मध्ये 36 धावा. अतिशय बिकट आणि न होणारं आव्हान. 3 चेंडू आणि 32. पुढचा चेंडू रिंकू सिंग यांचा आणि थर्ड बॅनच्या दिशेने मारला चेंडू. 1च धाव. आता मध्ये पूर्णपणे सामना कंट्रोल 11 च्या संघात. औपचारिकता बाकी आणि हा सामना आपल्या बाजूने झोकवतो कंट्रोल 11 संघ. पण काही हरकत नाही. रायझिंग स्टार तुमचं सुद्धा तेवढंच अभिनंदन आहे, कारण की पहिल्यापासून या सेमीफायनल पर्यंत येण्यासाठी किती मेहनत करावी लागते, किती प्रयत्न करावे लागतात. या ठिकाणी कंट्रोल 11 संघ जवळजवळ विजयी झालेला आहे. अजून एक बॉल आहे ना, अजूनही औपचारिकता बाकी. 1 चेंडू शिल्लक. 1-2 घे. एकच. आणि शेवटचा चेंडू आणि पुन्हा आऊट केला. 1 धाव. आणि हा सामना कंट्रोल 11 संघाने सेमी फायनल मध्ये प्रवेश केला आहे. विजय सरांचं हार्दिक 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 स्वागत. फायनल फायनल. फायनलचा सामना